नमस्कार. आज वारली पेंटिंग लाईव्ह फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच काही जण जॉईन होत आहेत. आज पहिलाच दिवस आहे. आपण ज्याप्रमाणे मराठी हस्ताक्षर केलं त्या पद्धतीनेच आपण आता फेसबुक लाईव्ह वारली पेंटिंग शिकणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की वारली पेंटिंग खूप अवघड असेल किंवा आपल्याला जमेल का, त्यापेक्षा आपण थोडंसं पहिल्यांदा माहिती काय आहे हे जाणून घेऊयात. त्यामुळे मला आणि जे काही माहिती इन्फॉर्मेशन जे तुम्हाला सांगायची आहे ते सांगता येईल. आणि मला काही जणांनी असंही सांगितलं की सर आम्हाला मराठी येत नाही, तर तुम्ही हिंदीमध्येही सांगू शकाल का? हो, कारण काही जणांना पूर्ण मराठी येत नाही किंवा काही जणांना त्याचे अर्थ समजत नाहीत, तर मी हिंदीमध्येही सांगेन. आत्ताच काही जणांनी ऑनलाईन आलेले आहेत. मुंबई, पुणे इकडून पण मला SMS येत आहेत. माझे शाळेतले मित्र पण आहेत काही. सर्वांचं स्वागत. तुम्हा सर्वांना वारली पेंटिंग शिकायचं आहे आणि रोज सकाळी 11 वाजता ठीक तुम्ही येणार आहात ऑनलाईन. आपण मागच्या आठवड्यामध्ये 1-2 आठवड्यापूर्वी आपण मराठी कॅलिग्राफी शिकलो. आज आपण वारली पेंटिंग शिकणार आहोत. तर वारली पेंटिंग काय आहे हे पहिलं आपण समजून घेऊयात. मराठी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात चालतं त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एक आदिवासी चित्रकला प्रकार म्हणजेच वारली पेंटिंग आहे. यामध्ये चौकोन, त्रिकोण, त्याचबरोबर गोल, रेषा, सगळ्या प्रकारच्या रेषा हे सगळं वारली पेंटिंगमध्ये असतं. त्याचप्रमाणे वारली पेंटिंग ही एका विशिष्ट प्रकारे केली जाणारी पेंटिंग आहे. सर्वात महत्त्वाचं, वारली पेंटिंग हे आदिवासी जमातीतल्या लोकांनी सुरू केलेलं आहे. वारली हे एक गाव आहे. ठाणे जिल्ह्यात डहाणू हे गाव आहे. त्या डहाणू परिसरात तिथे वारली चित्रकला आणि वारली जमात हे तुम्हाला एकत्र पाहायला मिळेल. वारली चित्रकला सुमारे 2500 ते 3000 वर्षापूर्वीची आहे आणि ती महाराष्ट्र सोडून कर्नाटक, गुजरात इकडेही तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यात अर्थात थोडासा काहीसा बदल आहे आणि ही चित्रकला विविध रंगांनी न करता आपण 1 किंवा 2 रंगांनीच केलेली पाहायला मिळेल. मतलब आप आज वारली पेंटिंग सीख रहे हो, इसमें आप सबको मेरी तरफ से बधाई. वारली पेंटिंग महाराष्ट्र की एक कला है, महाराष्ट्र का ट्रेडिशनल आर्ट है, जिसमें सर्कल, ट्रायंगल, लाइंस ऐसे अनेक ज्योमेट्रिकल शेप्स है आणि त्यामधून आपल्याला वेगवेगळ्या कला प्रकार सादर करता येतात. जसं की एखादा प्रसंग आहे, शिकारीचा प्रसंग असेल, घरातील प्रसंग असेल, या पद्धतीने तो दाखवला जातो. वारली पेंटिंग में बहुत से शेप्स है जो ज्योमेट्रिकल शेप्स है. उसमें अलग अलग सीन भी क्रिएट किए जाते हैं. जैसे कि घर में जो काम कर रहे वुमेन्स है, खेत में काम कर रहे वर्कर्स है, खेती करने वाले, या फिर खेल है, हर एक त्यौहार उसमें दिखाया गया है. वो सब अच्छे से दिखाया जाता है इसमें. मुझे सबके कमेंट्स भी आ रहे हैं. कुछ तो आई थिंक किसी के मोबाइल नेटवर्क में प्रॉब्लम हो सकता है. SMS भी आ रहे, कॉल भी आ रहे, लेकिन मुझे कॉल मत कीजिए. फेसबुक लाइव होने के बाद अगर कुछ आपके क्वेश्चंस हैं तो मेरे नंबर 9822660121 पे आप मुझे कॉल कर सकते हो. तो मैं बता रहा था कि वारली पेंटिंग महाराष्ट्र का ट्रेडिशनल आर्ट है. उसमें आप सभी को ईजिली आप सर्कल, ट्रायंगल, रेक्टेंगल वो सब आपको यूज़ करके वारली पेंटिंग कर सकते हो. वारली पेंटिंग 2000-3000 साल पुराना पेंटिंग है. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक में भी ये दिखाई देता है. वारली पेंटिंग ब्राउन कलर पे वाइट
कलर से किया जाता है। ब्राउन कलर मतलब वहाँ की जो मिट्टी है, उसका जो नेचुरल कलर है, उसके जो घर है उसके ऊपर किया जाता था। और कर्नाटक और महाराष्ट्र में जहाँ पे वारली पेंटिंग किया जाता है, वहाँ पे चावल के आटे से वो पेंटिंग किया जाता है। तो अभी हम डायरेक्टली काम कैसा करना है, पेंटिंग कैसे करने हैं, कौन से शेप्स आते हैं वो भी देखेंगे। मतलब आज आपण परत एकदा आकार कोणते असतात, त्यापासून वारली पेंटिंग कसं तयार करायचं ते आपण पाहूयात। आणि आपण त्यामध्ये कोणते कोणते रेषा आहेत, कोणते कोणते आकार आहेत, कोणते कोणते डिझाईन्स असतात, कोणते कोणते प्रसंग आहेत ते आपण सगळं पाहूयात। आत्ताच डॅनियल बेला यांना काहीतरी नेटचा प्रॉब्लेम असेल, त्यामुळे त्यांनी कमेंट केले की व्यवस्थित दिसत नाही। परत आता क्लिअर दिसत आहे। तर आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात करूयात। आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं सध्या काही नाही आहे, आपण लॉकडाऊनमध्ये आहोत। त्याचबरोबर आपल्याकडे घरात जे काही साहित्य असेल त्याप्रमाणे आपण आज वारली पेंटिंग सुरू करणार आहोत। ज्यांच्याकडे पेपर पेन्सिल नाही आहे त्या पद्धतीने, तर आता ग्रीन काही दिसत नसेल आय होप। अपन प्रत्यक्ष पेपर आणि पेंसिल घेऊन शुरुआत करते। आप सभी को मेरी गुजारिश है कि आपके घर में जो भी मटेरियल अवेलेबल है उसमें ही आप प्रैक्टिस करें, वारली पेंटिंग सीखें। उसमें से आपको अच्छी कला सीखने को मिलेगी। आपके पास पेपर और पेंसिल होना ज़रूरी है। ऐसा नहीं कि ब्रश कलर आज ही लगेगा, हर एक दिन मैं आपको थोड़ा थोड़ा इन्फॉर्मेशन देता जाऊंगा। आपको जो लगेगा वो मैं आपको बताऊंगा और लॉकडाउन में आप अच्छे से एंजॉय कर सकते हो। अभी आपको मैं बेसिक पेपर और पेंसिल आपके पास सब ज़रूरी है। अगर आपके पास प्लेन पेपर नहीं है तो आप बुक के पेपर पे भी कर सकते हो। आप सबको दिखाई दे रहा होगा। आपके पास इस तरह के पेपर चाहिए जो प्लेन पेपर हो A4 साइज़ के। और आप ऐसे पेपर्स अगर आपके पास नहीं है तो आप बुक पे भी आप कर सकते हो। ऐसे नॉर्मल बुक पे जो कि आपकी स्टडी बुक होगी ऐसी। तो आप सबको क्या करना है कि आप सबको पहले लाइंस ज़रूरी है। तो लाइंस के हिसाब से ही आपको बेसिक ड्राइंग में सिखाऊंगा। सबसे ज़रूरी है लाइंस। सगळ्यात महत्त्वाचे असतात रेषा, सरळ रेषा। आपण ज्या वेळेस हँडरायटिंग काही जणांनी शिकलं असेल त्यावेळेस मी रेषांचे प्रकार दाखवले होते। तर रेषांचे जे प्रकार आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत। उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरक्या रेषा, आकारामध्ये सर्कल, त्रिकोण, उभे आडवे त्रिकोण, अशा पद्धतीने आपल्याला सगळे आकार यायला पाहिजेत। अर्धगोल, हे सगळे जॉमेट्रिकल शेप्स जे आहेत हे आपल्याला यायला पाहिजे। त्याचबरोबर नागमोडी रेषा, कोणाकृती रेषा, या रेषा आपल्याला यायला पाहिजे। हमको सबसे ज़रूरी है कि सभी टाइप्स के लाइंस, स्ट्रेट लाइन में 3 टाइप है, जो स्ट्रेट, स्टैंडिंग, स्लीपिंग, स्लांटिंग, इस तरह के। उसके बाद हम सबको वेव्स लाइन, जिगजैग लाइन भी आना ज़रूरी है। उसके बाद हमको बेसिक शेप्स में सर्कल, ट्रायंगल, हाफ राउंड, स्क्वायर, ये सभी ज्योमेट्रिकल शेप्स आपको आना ज़रूरी है। अभी हम प्रैक्टिस करने के लिए क्या करेंगे, एक 2 लाइन के बीच में स्टैंडिंग लाइन की प्रैक्टिस करेंगे। स्टैंडिंग लाइन सबसे ज़रूरी है कि आप जब आज पेंसिल से कर रहे हैं, जब आप ब्रश से करेंगे तो आपको वो आना ज़रूरी है। तो उसके बाद ये आपको एक पूरा पेज आपको प्रैक्टिस करना है। आप उसका अच्छे से यूज़ करेंगे, प्रैक्टिस करेंगे तो आपको आराम से
प्रैक्टिस अच्छा होने के बाद वारली पेंटिंग अच्छा आएगा। जर तुम्ही रेषांची प्रॅक्टिस व्यवस्थित केलात तर तुम्हाला छानपैकी वारली पेंटिंग शिकता येईल। आज आपल्याकडे 24-25 जणांनी प्रेझेंटी लावलेली आहे। आय होप तुम्ही सर्वजण हा SMS किंवा हा व्हिडिओ कमेंट कराल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल। आता आपण पाहत आहोत वारली चित्रकला फेसबुक लाईव्ह फर्स्ट डे। आपण रेषा काढलो, त्याच्यानंतर आपल्याला तिरक्या रेषांचं महत्त्व खूप आहे, कारण आपल्याला जेव्हा त्रिकोण तयार करायचा असेल तेव्हा आपल्याला रेषा तयार होतील। तुम्ही पाहत असाल की मी फक्त 2-2 रेषा मारत आहे, पण तिथे एक डिझाईन तयार होत आहे जे आपल्याला वारली बॉर्डर्ससाठी यूज करता येईल। या पद्धतीने आपण तिरक्या रेषा, उभ्या रेषा या पद्धतीने प्रैक्टिस केल्यानंतर आपल्याला छानपैकी डिज़ाइन करता येईल। हम सबको स्टैंडिंग लाइन और स्लांटिंग लाइन की प्रैक्टिस करना है और उसके बाद जो भी डिज़ाइन हम करेंगे बेसिक वो आपको अच्छे से आने चाहिए, उसका फिनिशिंग अच्छा आना चाहिए, इसलिए आपको ये लाइन्स की प्रैक्टिस ज़रूरी है। आता आपण पाहिलं की उभ्या रेषा आणि तिरक्या रेषा, त्याचबरोबर आपण गोलाकार रेषा पण आपण प्रॅक्टिस करणार आहोत। जंपिंग लाइन किंवा कर्व लाइन अपन म्हणू शकतो याला। हम अभी हाफ राउंड की लाइन्स भी ड्रॉ कर रहे हैं। इसमें से एक डिज़ाइन तैयार हो जाएगी जो वारली के बॉर्डर्स के लिए आपको काम आएगी और आपके हाथ को भी प्रैक्टिस होगी और अच्छा एक डिज़ाइन हो जाएगा। मी सर्वांना अशी विनंती करतोय की सर्वजण फेसबुक लाईव्ह तुम्ही शेअर करा, कमेंट करा। त्यामुळे जी छोटी मुलं आहेत ज्यांना हँडरायटिंग डेव्हलप पण करायचं आहे, कला पण डेव्हलप करायची आहे आणि एक वेगळा प्रकार तुम्हाला शिकायला मिळेल। मी आता नवीन डिझाइन दाखवत आहे तुम्हाला। 2 रेषा आणि एक सर्कल। छोटासा ओ काढायला सांगा मुलांना आणि 2 आय काढायला सांगा। त्या पद्धतीने त्यांची एक प्रॅक्टिस चांगली होईल। त्याच्यानंतर एक डिझाइनही त्यांना चांगलं वाटेल, म्हणजे त्यांचा इनडायरेक्टली रेषांचा सराव झाल्यामुळे व्यवस्थित आपल्याला त्यांचा अक्षर पण सुधारवता येईल, वारली पेंटिंग पण शिकून होईल आणि त्यांना 1-1.5 तास त्याच्यामध्ये रममान होतील ते। आता आपण 3 डिझाइन बघितलेले आहेत आतापर्यंत, सरळ रेषा, तिरक्यांची, वेव्स लाइन आणि लाइन आणि सर्कलची। अभी हमने 3-4 डिज़ाइंस देखे हैं जो हाफ राउंड, लाइन्स, ट्रायंगल्स और सर्कल से बनाई हुई है। ज्यांच्याकडे पेन्सिल आहे त्यांनी, तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला आज कलर फिल करायचा असेल तर तो वेळ लागेल पेन्सिलने, पण आपण भरू शकतो, कारण वारली पेंटिंग हे खूप सोपं आहे, पण ते जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत ते छान नाही दिसणार। एक छोटा त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण या पद्धतीने आपण एक डिझाइन करत आहे। आज आपण फक्त बॉर्डर्स करतोय। बेसिक डिज़ाइन्सची जी सुरुवात आहे, रेषांची प्रैक्टिस होईल। हम आज सिर्फ लाइन्स के डिज़ाइंस कर रहे हैं, जिससे आपके लाइन्स भी प्रैक्टिस होगी और वारली के बॉर्डर्स भी रेडी हो जाएंगे। इससे आप सबको फ़ायदा होगा। आप मेरा फेसबुक लाइव पे आप कमेंट करो, लाइक करो, शेयर करो, ताकि सभी बच्चों और जिनको आर्ट का इंटरेस्ट है उन सबको वो फ्री में सीखने को मिलेगा। उनका टाइम अच्छा हो जाएगा, हैंडराइटिंग डेवलप होगा। वारली पेंटिंग में बेसिक लाइंस और शेप्स है। इस तरह से आप तीसरी बॉर्डर भी बना सकते हैं एक। इसके लिए आपको घर में बैठ के ही आपको अच्छे से प्रैक्टिस करना है। आपके पास जो भी सामग्री है वही यूज़ आपको करना है। इसके लिए पेंसिल, पेन इतना ज़रूरी है।
अभी मैं एक ट्रायंगल और एक हाफ राउंड कर रहा हूँ, जिससे एक नया डिज़ाइन हो जाएगा। इसको भी आप फील कर सकते हो। मैं आपको दिखा रहा हूँ। आपण बघू शकता एक त्रिकोण आणि एक अर्धगोल काढलेला आहे मी। त्याप्रमाणे एक छान डिझाईन तयार होते। वारली चित्रकला ही महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे। तुम्हाला साडी, ड्रेस, कुर्ता, बेडशीट कवर, त्याचबरोबर बँगल्स, हेअरबँड, पेपर कुलिंग अशा सर्व ठिकाणी वापरता येईल। त्याचबरोबर वॉलवर घरामध्ये पेंटिंग करता येईल। वारली पेंटिंग हा एक भारतीय कला नमुना आहे। महाराष्ट्राचा खूप छान असा कला प्रकार आहे, ज्याच्यामध्ये कोणतेही कलर जास्त लागत नाहीत। त्याचबरोबर तुम्हाला फॅशनमध्येही तुम्ही यूज करू शकता। पारंपरिक जरी असेल तर त्यात मॉडर्न वारली पण आलेला आहे। आत्ताच कुचेकर सरांनी पण जॉईन झालेले आहेत। कुचेकर सरांचं स्वागत। संपदा मॅडम आहेत, त्याचनंतर महेंद्र राजे आहेत। भरपूर जण जॉईन झालेले आहेत आज। चडचणकर, जगदीश चडचणकर आहेत, त्यांचंही स्वागत। 27 जणांनी आज उपस्थिती दाखवलेली आहे। मला अपेक्षा आहे की रोज 1-2 संख्या वाढेल। आणि त्याचबरोबर आपण श्याम जोशी सरसुद्धा आहेत सकाळमधून, दीपक आहुजा आहेत, या सर्वांचं स्वागत। आपण रोज थोडा थोडा हा प्रकार शिकणार आहोत, त्यामुळे आपल्याला एक नवीन कला प्रकार शिकता येईल। महाराष्ट्राची कला आहे आणि ही महाराष्ट्राची जरी कला असली तरी ही इंटरनॅशनल लेवलला जीवेश सोम्या मशा यांनी नेऊन पोचवलेली आहे। त्याचबरोबर आज आपण नवीन 4-5 बॉर्डर डिझाईन शिकलो आहोत। मी तुम्हाला याचे फोटो अपलोड करेनच। तुम्हाला काही अपेक्षा असतील अजून किंवा अजून काही मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबर माझा 9822 660 121 यावर तुम्ही मला कमेंट पाठवा किंवा सजेशन्स पाठवा। नक्कीच त्याचा विचार होईल। आणि मी वारली पेंटिंगबद्दल माहिती सांगत होतो की वारली पेंटिंग शिकल्यानंतर तुम्ही काय करणार। तुम्हाला वाटत असेल की वारली पेंटिंग फक्त बुकमध्येच असेल, नाही तर तुम्हाला तुमचं घर सजवण्यासाठी, त्याचबरोबर काही गिफ्ट असतील, गिफ्ट कवर बनवायचे असतील, पॅकिंग करायचं असेल किंवा घरामधील एखादी सजावट करायची असेल, फॅशन डिझायनिंगच्या रिलेटेड तुम्हाला साडी, बेडशीट, पिलो कवर अशा अनेक गोष्टी तुम्हाला सजवायच्या असतील तर तुम्ही या सजवू शकता। वारली पेंटिंगचा आजचा पहिला दिवस होता। आत्ता आपण बेसिक डिझाईन्स शिकलो आणि उद्या पण परत एकदा आपण जॉईन होणार आहोत। आणि अजून एक सर्वांना सांगायचं इच्छा आहे मला की मी श्री आर्टतर्फे ऑनलाईन क्लासेससुद्धा सुरू केले आहेत, ज्याच्यामध्ये कॅलिग्राफी आहे, त्याचबरोबर पोर्ट्रेट पेंटिंग आहे, कॅनव्हस पेंटिंग आहे। असे तुम्हाला अजून काही शिकायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन मला जॉईन करू शकता। आता सध्या त्याला खूप छान रिस्पॉन्स आहे आणि हे पर्सनल क्लास असतील, झूम ॲप वगैरे नाही, त्यामुळे तुम्हाला पर्सनल क्लास अटेन्शन मिळेल आणि तुम्हाला तुमची कला सुधारण्यास चान्स मिळेल। आज फेसबुक लाईव्ह वारली पेंटिंगच्या कार्यशाळेत तुम्ही सर्वजण जॉईन झालात, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो। उद्या पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता। धन्यवाद।